एकीकडे तुरीमुळे शेतकरी चिंतेत आहे आणि दुसरीकडे आता शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढलेली आहे, कारण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षांना फारच कमी भाव मिळतोय। द्राक्षाचे दर चांगलेच कोसळलेले आहेत। यावर्षी द्राक्षांचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। नाशिकमध्ये होलसेल मार्केटमध्ये द्राक्ष केवळ 12 ते 15 रुपये किलोने विकली जात आहेत आणि त्याचमुळे शेतकऱ्यांचा बराचसा माल जसाच्या तसा बाजारात पडून आहे। पाऊसमान चांगलं झालं तरी शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागलेला आहे आणि पाऊसमान चांगलं झालं नाही तर पीक हातात येत नाही आणि तरी देखील शेतकऱ्यांना फटका बसतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती द्राक्षांचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या आहेत। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये द्राक्षाला केवळ 8 रुपये किलोचा भाव मिळतोय आणि तरी सुद्धा व्यापारी उपलब्ध नाही ही द्राक्ष विकत घेण्यासाठी। खरं तर सोन्यासारखा माल आहे। एरवी जी द्राक्ष 50 रुपये किलोपेक्षाही अधिक भावानं विकली गेली असती त्याला आता 8 रुपयांनी सुद्धा गिराईक नाहीये। काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, काय असं सगळं घडतंय, काय याची कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत आपण। बोलवे मला सांगा काय परिस्थिती आहे, किती बाग होता तुमचा आणि किती रुपयांनी विकतात? आता आमचा 1 एकर बाग आहे आणि आता 8 रुपये किलोने व्यापारी तरी धसून राहिले। 8 रुपयांनी दिले आता। तो बी बेदाण्यावाल्याला चाललाय। बेदाण्याला चाललाय। एवढा चांगला माल असून गेल्या वर्षी काय भावाने तुम्ही विकला होता? आम्ही 30 रुपयांनी गेल्या वर्षी 30 रुपयांनी विकला होता। यंदा व्यापारीच येऊ नाही राहिले घ्यायला। मागणीच नाही असे व्यापारी म्हणतात। मागणी नाही असं सांगतात। मला सांगा काय ही सगळी परिस्थिती का बरं अशी? मला असं वाटतं हे व्यापाऱ्यांचा दोष नाही याच्यात। गिराईकचं बँकेचं जे आलं ना, आरटीजीएस करा, अमकं करा तमकं करा। आता यांचा माल आहे, यांच्या मालाचे जर 5 लाख रुपये होत असले तेवढे व्यापाऱ्याला अवेलेबल झाले पाहिजे। व्यापारी धंदा करतो, व्यापारी पैसा भरपूर येतो। पण मी जर समजा हे कॅरेट घेतले 2-4 700-1000 रुपयाला तर मी व्यापाऱ्याला रोख देणार। पण मग सरकार म्हणतं हे बँकेत टाका, बँकेतून यांना आरटीजीएस करा, चेक द्या, बँकेत थ्रो व्यवहार करा। सगळेच तर बँकेत थ्रो व्यवहार होऊ शकत नाही ना। मग त्याच्यामुळे या अशा अडचणी यांनाच नाही, आम्हाला गाडीवाल्यांना सुद्धा खूप अडचणी। आम्हाला टोल नाक्यावर म्हणते क्रेडिट कार्ड टाका, डिझेलवर म्हणते डिझेल अमकं करा तमकं करा। आता मी रोख पैसे उपलब्ध नाही म्हणून हे सगळं पैसे उपलब्धच नाही ना, चलनात पैसाच नाही। बोलवे मला सांगा की या द्राक्ष बागेला खर्च किती असतो, कशा पद्धतीने शेतकरी द्राक्ष बाग जगवतो? आता खरड छाटणीपासून तो गोडबारी छाटणीपर्यंत माल येईपर्यंत कमसे कम 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होतो एकरीला। यासोबत अजून एक शेतकरी आहेत, मला सांगा काय हे सगळं द्राक्ष बागेचं अर्थकारण काय, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसतो? या वेळेची कंडिशन असते ती कमीत कमी 40 ते 45 रुपये किलो द्राक्ष विकतो दरवर्षीच्या तुलनेत। ह्या वर्षी तो जवळजवळ 7 ते 8-10 रुपये सुद्धा घेऊन राहिले व्यापारी। या सर्व कारणीभूत याला सरकार जबाबदार आहे माझ्या हिशोबाने। कसं काय सरकार म्हणजे नोटबंदीमुळे की इतर? नोटबंदीमुळे जे व्यापारी म्हणतात आम्हाला रोख पैसे देता येत नाहीत, आरटीजीएस करावं लागतात। काही काही व्यापाऱ्यांनी चेक दिले, ते शेतकऱ्यांचे चेक बाउन्स होऊन गेले, ते पास झाले नाही, ते शेतकरी आत्महत्या करतायत। ज्यांची वर्षाची मेहनत फेल गेली ते आत्महत्या करतायत, आत्महत्या करायला प्रवृत्त झालेत ना। म्हणजे असे अनेक कारण होऊ राहिलेत। खरं तर द्राक्ष पट्ट्यामध्ये नाशिकच्या कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळालेल्या नव्हत्या, परंतु गेल्या 2 आठवड्यामध्ये 2 तरुण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि याची कारणं जर पाहायची असेल तर सरकारला सुद्धा या द्राक्ष बागांमध्ये यायला लागेल, या द्राक्षाचं अर्थकारण समजून घ्यावं लागेल। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।